जर तुम्ही डिझेल कार घेण्याचा विचार करत असाल तर या 3 प्रश्नांची उत्तरं स्वतःला विचारा आणि त्यानंतर ठरवा डिझेल कार तुमच्यासाठी आहे का नाही. पहिला प्रश्न तुमचं मंथली रनिंग किती? जर तुम्ही म्हणाला माझं मंथली रनिंग 500-600 किलोमीटर तर तुमच्यासाठी डिझेल कार नाहीये. डिझेल कारला ऍटलीस्ट 1000-1200 किलोमीटर तरी रनिंग पाहिजे महिन्याला. दुसरा प्रश्न स्वतःला विचारा, की बाबा मी नक्की गाडी कुठे चालवणार आहे? मी सिटीमध्ये चालवणार आहे का हायवेवर चालवणार आहे? तुम्ही जर म्हणाला सिटीमध्ये चालवणारे जास्त तर तुमच्यासाठी डिझेल कार नाहीये. डिझेल कार त्याच लोकांसाठी आहे ज्यांचं ऍटलीस्ट 60 ते 70% रनिंग हे हायवेवर असेल. आता तिसरा प्रश्न स्वतःला विचारा, की बाबा मी गाडी किती दिवस ठेवणार आहे? लॉंग टर्म ठेवणार आहे का 7-8 वर्षाच्या पुढे? तर तुमच्यासाठी डिझेल. नाहीतर तुमच्यासाठी पेट्रोल इज दी बेस्ट चॉईस, कारण तुम्ही पुढे जाऊन एक्सचेंज वगैरे करू शकता. पेट्रोल घ्या, सीएनजी घ्या. तर या 3 प्रश्नांची उत्तरे विचारा आणि या 3 प्रश्नांची उत्तरं जर बरोबर आली तरच तुम्ही डिझेल कार घ्या. फक्त मायलेज वगैरे बघून डिझेल कार घेऊ नका, कारण डिझेल कारला हे ऍक्च्युअली मेंटेनन्स असतो आणि तो मेंटेनन्स त्याच लोकांना परवडतो ज्यांचं जास्त रनिंग आहे ऑब्व्हियसली. आणि जर तुम्ही तरी पण गाडी घेतली तर डीपीएफ वगैरेचे इश्यू हे इव्हेंच्युअली येतात. सुरुवातीला वाटणार नाही पण नंतर हे इश्यू येतात. आणि डीपीएफ बद्दल मी नक्कीच एक डिटेल व्हिडिओ टाकणार आहे, कन्फ्युजन तुमचं पूर्ण दूर करणार आहे. पण सध्यासाठी हा विचार करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला एकदा फॉलो करा, मित्रांसोबत शेअर करा. काही तुमचे पर्सनल क्वेश्चन असतील कारबद्दल तर फॉलो करून एकदा मेसेज करा, मी तिथे सोडवण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.